काढावा चालला होता म्हणती बरी कामाची हायचं कर नाही तर बस माझी मला जीवाला आलं हिला बोलाय बरं जीवाला नाही आलं तिला नाही लसूण काढायचं भाकरी कर म्हणा नाही भाकरी नाही करत म्हणती उपास राहा म्हणती मग सगळ्यांनी रानातली काम अजून आंघोळ नाही तिची 7:30 वाजून गेल्या खायचं काय म्हणावं तिला हा आता दमान मोरगास काढती या कामाचं पाड वाचून सांगते मी अमुक केलं मी तमुक केलं खुडला वहिलं सुर मी मोठ्या मोठ्या पोग्याचा काढते आदन मधनं काढू नको काय करायचं शेवटी नवऱ्यालाच काळजी आज उठले तर तसं पहाटाची पोरं घेऊन रानात गेले थे अनुजाला सकट नेली या देवा मला दुखणं आलं तरी काम केलं तरी दिसना माणसाला काम केलं म्हणजे काय नसतं तर माझा नवरा गेलाय पाठचा अगर जाऊन तिथं माड्या 2 माड्या लसूण काढला असं बघितलं का बोलूच तर त्याला लागतंय चालले मी आता स्वयंपाक करत नसते काय नसते कवा आंघोळ करायची तवा कर कवा करायचं तवा कर मला मी खायचं बी नाही करून कुणाला घालायचं नाही माझी मी दुखण्याने अगं मोरगाच घालते दूध काढते म्हशीचं शेरड मिळवते करडाला चालते तरी तुम्हाला वाटतंय अजून काम करावं अगं करड मिळवते शेरड मिळवते म्हणजे काय आरोप करते काय तेवढं काय नसतं बारका लेकरू शेरड करड्याच्या मागे हिंडतय मिळवतं या काय सोडलं का मनानं पळते ती करड्यानं मिळव जा मोबाईलचा कॅमेरा धरते आणि बोलते कॅमेरा धरते मी चालली एवढं सून काढायला मी काय आता करत नसते या नको करत जा आल्यावर लसूणच खाऊन झोप लसूणच खाऊन झोप म्हणजे रोज मी स्वयंपाक करते तर बसते ऊन होत या पुन्हा लसूण काढायचं तर जळतोय राहतो या अगं काढणारच आहे मी काढणार आहे माझ्या एकटीच्या काही पोटाला लागत नाही करणार स्वयंपाक बस तशीच मग अगं माझा नवऱ्यानं अर्ध्या ओप्याच्या वर लसूण आताच काढला या पाठपासून गेला आता 7:30 वाजले तुझ्या आंघोळीचा पत्या नाही अजून हळू 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 पाट्या भरायच्या 9 वाजल्या का पुन्हा आंघोळ करायची पुन्हा लेकरांना 10 वाजवायच्या पुन्हा कपडे धुवायला 12 वाजवायच्या आणि मी काम करते 5 मिनिटाच्या कामाला 2-2 तास लावती आज आणि 9 वाजता तर चूल पेटणार म्हणजे घरात इथं झाडून लुटून काढायचं पाण्याच्या 5-6 कळशा भरायच्या गुलू गुलू अगं नाक करीनच तशीच बस उपाशी आम्हाला का करायचं या वय दुखणं आलंय आवाज कसा चढतोय दुखण्याच्या माणसाचा मग आवाजात बरं दम आहे दुखणं आलंय दुखण्याचं एक निमित्तच झालंय बिचारीला मला दुखणं आलं आणि मला दुखणं आलं बघितलं की दुखण्याच्या माणसाची बी माया करून बघितली आम्ही दुखण्याचं माणूस कसं बरं झाल्यावर फिरून पडतं का नाही तिथं दाखवलं लगे फिरून पडली जरा बरं वाटायला लागलं का झाली गुरु सगळ्याची तू तुझ्या नादी लागत बसाय कुणाला टाइम आहे अगं महाराणी का तुझं चाललंय दुखण्याचं निमित्त करून महाराणी का चाललंय तुझं आता वय केलं ना अगं केलं नसतं ना बाया मुलकाचं काम करते तू इथं शिकवायला लागलीस तुझ्या गतच करते त्या तुला दुसऱ्याचं काम दिसत नाही आपण चुटूकभर केलं का नाही एवढं हातभर लांबून सांगायचं तुला ही सवय आहे पहिल्यापासून जा की गपचिप माझी तू बोलते ते चालतंय आवाज वाढवू आजारी आहे होय बोलाय कसा आवाज निघतोय भाऊजी मला म्हणते कर नाही तर बस खाबेन काम बी कर लसूण बी काढ म्हणती या पाठपासून गेलाय भाऊ दिसतो का नाही तुम्हाला ती तरी ए गबस आहे तुझ्यासारख्याच्या नादी लागायचं म्हणजे येड्याचं काम आहे ती म्हणजे हिच्या बोलण्याची पद्धत बघितलं नवऱ्याच्या नादी लाग जा बघा आता तुम्हीच भाव गुणाचा आहे बघितलं का नवऱ्याला उलट शब्द वापरती तुमचा भाव आहेच त्या गुणाचा म्हणती अजून ही चांगल्या गुणाची आहे सगळी आहे त्याच एका लेकराने सुद्धा एका इथं ढिगारा घातलाय किती गवताचा का लेकर सुद्धा एवढी काम करते काल काय म्हणते मला लेकर सांभाळायला लागते ती काय लेकर काम करते ती आणू घरी गेली का आता का ही एवढा ओपा काढलाय दिसतंय का त्या कोपऱ्यापर्यंत का इकडं इथपर्यंत मला म्हणते नवरा बरा कामाचा आहे जा आता तू बी त्याच्या मागं काय बिल लागले बोलायला ही पोरं अशी गावात काढून मोकळं करते ती म्हणू का यांनी खुरप्यानं बायावानी बसून लसूण काढते तरी कुणाला क्यू येईना जळू दे राहिला स्वयंपाक मी आज लसूणच काढाय आली इथं बोलल ती जास्तच करते का ती उपसत नाही का हाताना उपासतय खुडतय जरा दमान खोडून नाही चालत
लय शिस्तीनं कोळप्यानं आधी पोकळा करावं निघतंय की का हळूच उपासल्यावर निघतंय निघतंय एखादं बरं एखादं कुडतं त्यामुळे कोळप्यानं पोकळा करावं लागते ग होय. पोरांनी गावात काढलं ते चांगलं यायला हे का नाही पोरांनी लय मदत केली आज मला काही पोरं काढते तिकडे अंकितानं मोहनानं बापूस तेवढा आला नाही तर गुड्डीनं ही सगळी आणू सुद्धा आलती आणू आता गेली वाटतं आता होती की इथं मी इकडून आले हे इकडून गेली वाटतं का म्हणते ती सकाळ सकाळची भांडत होती आता काय आलं पोरास नाही का म्हणते ती काढावा चालला होता म्हणती बरी कामाची हायचं कर नाही तर बस माझी मला जीवाला आलं हिला बोलाय बरं जीवाला नाही आलं तिला नाही लसूण काढायचं तर भाकरी कर म्हणा नाही भाकरी नाही करत म्हणती उपास राहा म्हणती या. मग सगळ्यांनी रानातली काम अजून आंघोळ नाही तिची 7:30 वाजून गेल्या हायचं काय म्हणावं तिला हा आता दमान मोरगास काढती या कामाचं पाड वाचून सांगते मी अमुक केलं मी तमुक केलं खुडला वहिलं सुर कुठं मी मोठ्या मोठ्या पोग्याचा काढते उपसून. आदन मधलं काढू नको ग खुरप एकच आणलंय तुम्ही मी एकच आणलंय पोराने आणून दिली गावता गाव तुम्ही खाना मी उपासते नाही खातो ना मग मिळ लागतो शेकावाला टिका आणलं नाही का तुम्ही टिका आणा आपण जर वेळेस खातो आणलाय झालंय आता किती एक वाजता माकून एकाला काथे घालायचं एकाला एक उभा उद्या काढू हे जुळवाय लागतं की आता उन्हाचा बसून जुळवायला उशीर लागल हे काढलाय मस्त जुळवायचं आई मोठं मोठं गड्ड एकीकडे करायचं बेण्याला बांधून ठेवायचं दिसत नव्हतं तेव्हा मी आलो रानात तुम्ही आता उठा म्हणलं तर उठ 2 हळ्या मारल्या तुम्ही उठलाच आता नाही उठलो की पण ते हाय का दुसरं काम झाडून लुटून पारो आरूस प्यायला पाणी गरम होतंय ठेवायचं भरून आता म्हणलं आंघोळी जाऊन डेर भरलं 5-6 कळशा भरल्या सकाळ दुधा सकाळी ठेवली ती या गवतानं गच भरली ही गावात बघितलं का त्या पोरांनी लय मदत केलं ढिकच्या ढिक गवत काढलं असलं सगळं लसूण गवतात मुजला या तरी 4-5 खुरपाने केलं ती घ्यायची जाळी ती या. केली ती तरी पण हाय पोर आले मला वाटलं हे जळलं असलं गड्ड हाय तर का नाही मोठं पण हाय लसूण बरा चांगला आहे लसूण हो का मित्रांनो बरा या हाय का नाही बरा आहे पातीवरनं काढा पण जर वेळेसारखं असं नाही असं लय मोठं बांधवायचं जर काढा आल्यानंतर लसूण तसाच दिसतो पण हे कसं आहे ओगी असं खुडला ओगी असं उपसून काढावं लागतं काय खुरपा काय हाण नका नाचतंय बरं का ही काय काय असलं हे खायला ठेवायचं ग पाती त्यात जळली आता लय का गावात आहे त्यात काढू की आता उद्याच्या हे लवकर असलं गड्ड्यात राहिले ते का उरकते उद्या लवकर ते खायला ठेवा आणि चांगला हे असला बारीक चिरीक खायला ठेवायचा खायला काय होते आपल्याला सुटका ठेवायचा एवढा कुठे बिन मिळत नव्हता आय लोकाला लसूण काढू लागायची आणि पुन्हा त्यात माझं लगीन झालं त्या काकूच्या हात लसूण काकू काढू लागणार काकू ना देत काढू होती इचून लसूण. रानातला लसूण महाग पडलेला आणि ह्याचा म्हणायचा गोळा करून महाग पडलेला बिन काठी काकू होय. 2-4 पेंडे हायाशे द्यायच्या आईला आणि काकूच्यातलंच बे नाही आणि 4 पेंडे म्हणजे एक पेंडी 100 आणि 150 रुपयाला पेंडी आहे आता मस्त आता 400-500 रुपये आमच्या- अगं, अगं, लसूण कुठं नको तुळवला करू नका कुडे राहिलेले असल्या गोळा करायची आई शरीरा माग असलंच नाही एक सुट्टी कुडी पडायची मोहर लसूण जर गेला असला का नाही मग ती लसूण पडायचा खाली पाटी आता ही करू ती करू म्हणत आई माणसांचं लसूण लसूण आणायची. काढाय उशीर व्हायचा काय करायचं आई सारखं तुम्ही काय आई आम्हाला स्वयंपाक करून घालून सगळी कामं करत होती तुम्हाला लोकांच्या आता घरचं जायचं. इथं झालं तर तुम्ही कर ना काळजी ना कधी काळजी लागाय तुम्हाला आता कुणा ठाव आता एकट्यानं करून मोठं खटल्याचं घर आहे समद्याने मिळून करायला पाहिजे कशाचं काय माझं तर टकोर हालून गेले नुसतं तुम्हाला आता खरं- यांचं दुखणं 15 महिना राहायचं तर कसं करायचं ही लसूण काढाय आलेला काढायचा नाही रानात आता नागरल्यावर दगडप निघली ती याचायची नाही ती काय करायचं मग आता अगं ते आता कसं आहे ती मुद्दाम गहना घालत असेल त्या भाऊजीलाच म्हणते तुमचा बरा भाऊ शहाणा आणि तुम्ही बरं तीच करायला लागला आणि तीच करायला लागला भाऊजीला तंडायला लागली मी यायला तिला लागली आम्ही दोघं भाऊ आले बांधलेलं लय आवडतं ग. ते आम्ही ठरवलं दोघांनी पिन आपण दोघं अजिबात भांडायला नाही खुरपू म्हणून लागलं ठरवलंय. ते ह्या गड्याला लागलं अजिबात भांडाय नाही यांची ऐकून आमचं भाऊ नातं तुम्ही खराब करता का तुम्ही बाया गचकत बदलता या